सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, नमोबुद्धाय मित्रांनो. परत तुमचं माझ्या यूट्यूबमध्ये स्वागत आहे. तुम्ही बघितले असेल काही दिवसापूर्वी आदरणीय आपले राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी यांनी जो निर्णय घेतला आहे, ॲक्च्युली तो 2019चा GR आहे. त्यांनी फक्त अंमलबजावणी केलेली आहे, परंतु बऱ्याचशा लोकांना ते झोंबलेले आहेत आणि विशेष करून आपल्या मराठी भैयांना पण झोंबलेलं आहे की बाबा काही लोक बोलतात की त्यांना वेळ द्या, काही गोष्टी अशा बोलते की आणि पहिली गोष्ट अशी आहे की आणि ते अमराठी लोक पण मी असं ऐकलं की ते यांच्या विरोधात आपल्या राज्याचा जो परिवहन मंत्री यांनी जो निर्णय घेतला की मराठी भाषा ही कंपल्सरी आली पाहिजे. साहजिकच आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये धंदे करता, महाराष्ट्रामध्ये कमवता खाता, तर तिथली भाषा तुम्ही जोपासलीच पाहिजे, तिथल्या भाषेचा तुम्ही आदर केलाच पाहिजे, तिथल्या संस्कृतीचा तुम्ही आदर केला पाहिजे. परंतु हे काही नसताना बरेचसे काही रिक्षावाले आहेत आणि मुजूरपणा करतात, मी मराठी बोलणार नाही, मी हे नाटकं करणार नाही किंवा काही असे उद्धटपणे वागतात. त्याच्यामुळे चांगल्या लोकांचं पण मरण होते ॲक्च्युली त्याच्यामध्ये. आणि आमचा काय सर्व मराठी लोकांना काय बाहेरच्या लोकांचा काय द्वेष नाही आहे. बरेचसे लोक आहेत तिथे ते मराठी शिकलेले आहेत. पहिली गोष्ट अशी आहे, आणि बरेचसे लोक म्हणतात की त्यांना वेळ द्यायला पाहिजेत. माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की पहिली गोष्ट, टॅक्सी आणि रिक्षाचे परमिट घेत असताना तुम्हाला माहिती आहे तिथं डॉक्युमेंट म्हणून तुम्हाला 15 वर्षाचा रहिवासी दाखला लागते आणि बरेचसे लोक इथं 15-20 वर्षापासून राहतात. एक विचार करा, तुम्ही 15-20 वर्षापासून राहिलेल्या लोकांना कधी मराठी भाषेला आपलंसं केलं नाही, कधी मराठी भाषा गरजेचं समजलीच नाही, तर यांना आता वेळ तरी देऊन काय फायदा? अरे तुम्ही एवढे काही तर बोलतात की आमची मेरा इधर बचपन गया, माझं एवढं वर्ष गेले तेवढं वर्ष गेले. अरे मग तुम्ही शिकले का नाही? कारण तुम्ही त्यांना जरुरी समजले नाही. त्याच्या विशेष म्हणजे आपले हे तर मराठी भय काय ना, यानं आपल्या भाषेला ॲक्च्युली प्राधान्य द्यायचा प्रयत्न केला नाही. कोणी भेटला, बरेचशा लोकांची मी बाईट बघितली की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या ठिकाणी येतो तिथं मराठी भाषा बोलली जात नाही. खूप दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अशी ठिकाणं आहेत की तिथे हिंदी भाषात फक्त मराठी बोलली जात नाही. तर हे दुर्दैव आहे आपलं. आणि मी बऱ्याचशा लोकांच्या बाईट बघितल्या आहेत. तर एक जण बोलते की आम्ही जर निघून गेलो तर इथं मुंबईवाल्यांचं काही खरं नाही किंवा मुंबई चालणार नाही, महाराष्ट्र चालणार नाही. अरे मला त्या हरामखोर लोकांना सांगायचं आहे की तुम्ही जावा, काय फरक पडत नाही. तुम्हाला थोडासा स्वाभिमान असेल ना, तुम्ही जावा मुंबई खाली करून, काय गरज नाही. ॲक्च्युली काय झालं, सुरुवातीपासून आपण स्लो पॉयझन करून घेतलेलं आहे. ही आपण त्या लोकांना एक आपलं गरज समजून भागवलेली, म्हणजे हे केलेलं आहे, गरज समजलेली आहे. काही गरज नव्हती. हळूहळू आपण काय करतो, आपले रिक्षावाले टॅक्सीवाले पण आहेत जे 12-12-24 काम करत आहेत, आता पण आहेत, यांची काही गरज नाही. तुम्ही सरळ तुमच्या गावी जावा, काही गरज नाही तुमची. आणि बरेचशा लोकांचं बी असं, मी जेव्हा मराठी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा आमच्या रिक्षामध्ये लोक बसतात, माझी त्या मराठी लोकांना पण विनंती आहे की तुम्ही शक्यतो मराठीतच बोलत जावा, मराठीतच आपला व्यवहार करा, सगळ्या गोष्टी मराठीत करत जावा. तो रिक्षावाला बोलते की माझ्या रिक्षामध्ये बसल्याच्यानंतर समोरचा व्यक्ती व्यक्ती मला मराठी येत असताना पण ते लोक हिंदीत मला बोलतात. साहजिकच आहे, बऱ्याच ठिकाणी असं आहे की ॲक्च्युली मराठी माणसं स्वतःहून हिंदीत बोलतात. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही खरंच, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मराठी असल्यासारखे अमराठीसारखं वागू नका. महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी, खरंच माझा पण अनुभव आहे, ते बऱ्याच ठिकाणी गेले की नंतर पहिले आपण हिंदी सुरुवात करतो, ॲक्च्युली बघत नाही तो पुढचा मराठी आहे का कोण आहे का काय. त्यांना समोरच्याला स्पष्ट मराठी येते, पण त्याला हा हिंदी बोलते म्हणून तुम्ही तुमच्याशी हिंदी बोलते ना, हा संवाद नेहमीसाठी एवढं वर्षानुवर्ष चालला तर हा हिंदीमध्येच चालला आहे. तुम्ही सुरुवात हा मराठीतच करा. आपली संस्कृती मराठी भाषा जपली पाहिजे. माझी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेंना विनंती आहे, मराठीतच संवाद साधा. आणि परत सांगतो, प्रताप सरनाईक यांचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा चांगला निर्णय घेतला आहे. त्याची चांगल्या प्रकारे माझी एवढी विनंती आहे की या भूमिकेवर तुम्ही ठाम राहा. आणि जिथे जिथे तुम्हाला काही गरज पडली तर महाराष्ट्रामधली सगळी मराठी जनता तुमच्या सोबत आहे आणि सगळे मराठी बांधव तुमच्या सोबत आहे. तुम्ही खूप छान निर्णय घेतला. आणि माझी सर्वांना विनंती आहे की जिथे जिथे मराठी भाषिक रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले, त्यांच्याच रिक्षामध्ये बसा आणि शक्यतो मराठीत संवाद साधा. हे लोक आपल्याला काही हे बोलतात ना, मराठी लोक, की बाबा आमच्या तुमचं काही नाही आहे, तर यांना दाखवून द्या की तुमची काहीही गरज नाही आम्हाला. तुमच्यात गरज खरंच स्वाभिमान जर असेल तर तुम्ही तुमच्या गावी परत जावा आणि येऊ पण नका, काही गरज पण नाही तुमची. आणि सर्व मराठी बांधवांना सवय लावा स्वतः यांच्यावर अवलंबून न राहायची.
कारण बरेचसे लोक बोलतात अरे हो गया तर कसं करणार, हे गेला तर तसं करणार, तर मुंबई थांबायला. अरे काही झाटा फरक पडत नाही तुमच्यामुळे, थांबणार नाही. आमची चुकी आहे की आम्हाला ती आम्ही तुमची खाजून जखम वाढवल्यासारखी, की आम्हालाच ती तुमची सवय लावून घेतली का बाबा चला आमचा एक महाराष्ट्र आहे, प्रेमाचा आहे, आपुलकीचा एक महाराष्ट्र आहे, आमचा मराठी माणूसच आहे, तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेता. तर हे तुम्ही त्या भ्रमात राहू नका. तुमच्यात थोडा स्वाभिमान जागलेला असेल तर मुंबईच्या बाहेर निघून जा, महाराष्ट्राच्या बाहेर निघा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि